उपस्थिती दर्शवलीत आणि या स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्या येण्यानं या मंचाला एक वेगळं सौंदर्य प्राप्त झालं. तर आपलं मनःपूर्वक आणि हार्दिक आभार या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं. तर पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेनं. खरं तर हा आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा अंतिम सामना आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्येचा विचार केला, नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल जिंकला होता. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघानं धावफलकावरती आल्यात. एक चौकाराच्या मदतीनं प्रशांत खेळतोय आपल्या वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सुरेश मुनीम. यावेळेला खोलवर प्रतीचा चेंडू होता. सुरक्षात्मक पद्धतीतून चेंडू खेळून काढलाय. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित होते आणि या सिंगलच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. बिनबाद 8 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकीकडे जयभवानी स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ तर त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थातच या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा प्रबळ दावेदार म्हणून मानला जाणारा अर्थातच रॉयल स्पोर्ट्स कळंबोली हा संघ. एक षटकाच्या समाप्ती माफ करा. दगडीचाळ स्पोर्ट्स क्लब आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपल्याला रॉयल स्पोर्ट्स क्लब हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर एकीकडे आयोजक संघ आहे. तर दुसरीकडे मात्र आपल्याला या स्पर्धेचा प्रबळ अंतिम फेरीचा प्रबळ दावेदार संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. तर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय आशुतोषजी शेंडगे साहेबांचं देखील यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी मी सुधीरजी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मंचावरती करायचा आहे. सुधीरजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या मंचावरती करतो आहोत. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि ही परंपरा इथे मात्र जोपासली जाते. परंतु मैदानाच्या आतमध्ये दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये रंगणारी ही पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्या. दगडीचाळ स्पोर्ट्स क्लब कळंबोली विरुद्ध रॉयल स्पोर्ट्स कळंबोली या दोन संघादरम्यानची लढत. धावा 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. स्लॅश केलाय चेंडूला आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. गोळीच्या वेगानं सीमारेषा पार मिळतील धावा 4 चौकार. या दुपारच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर प्लेयर ऑफ द मॅच या खेळाडूला, या विजेत्या खेळाडूला मात्र एनर्जी ड्रिंक्स देऊन त्यांच्या शरीराला लागणारी जी आवश्यक ऊर्जा आहे, ती ऊर्जा देण्याचं काम मात्र या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केलं जातंय. परंतु जे प्रेक्षक उन्हातान्हाची पर्वा न करता या मैदानावरती ठाण मांडून बसलेत आणि या स्पर्धांचा आनंद लुटतायत. या प्रेक्षक मायबापांना देखील रिफ्रेश करण्यासाठी एकविरा ज्यूस सेंटर प्रोप्रायटर उमेशजी परसे कळंबोली गाव हे देखील सज्ज आहेत. अगदी आमच्या मंचाच्या ठीक उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर उमेशजी परसे यांचं हे ज्यूस सेंटर आहे, ज्या ठिकाणी डिलिशियस कारण आम्ही गेली 2 दिवस हे एनर्जी ड्रिंक घेतोय आणि कमालीची ऊर्जा, कमालीची एनर्जी मात्र त्यानंतर आम्हाला नक्कीच या ठिकाणी मिळते आणि जर चव आपण पाहिली, तर चव देखील अतिशय चविष्ट आहे आणि जितकं गोड व्यक्तिमत्व उमेशजी परसे आहेत, तितकंच गोड त्यांचा हा फ्रूट ज्यूस देखील आहे. तर एकविरा ही ज्यूस सेंटरला जरूर भेट द्या आणि त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या एनर्जेटिक ज्यूसचा कमीत कमी एकदा तरी दिवसातून आनंद घ्या. तुम्हाला दिवसभर इन्स्टंट एनर्जीची गरज भासणार नाही. तर या दरम्यान आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय शुक्ला साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय अजित भानुसे साहेबांना विनंती करतो, की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या मंचावरती करावा. आदरणीय शुक्ला साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती केला जातोय आणि हा शुभ सन्मान अजितजी भानुसे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या मंचावरती होतोय. मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय पाहुण्यांचा मात्र केला जातोय यथोचित स्वागत सन्मान. यावेळेला फ्लाइटेड चेंडू होता डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रॉपर टायमिंग या ठिकाणी साधता येत नाहीये. खरं तर थोडंसं शांत वातावरण आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून
तर आमच्या मंचावरती आपण पाहिलं तर एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व डॉक्टर सागरजी लकडे साहेबांचं देखील या मंचावरती शुभागमन होतंय. तर मी आमच्या मंचावरती उपस्थित या स्पर्धेचे सर्वे सर्वा सन्माननीय भरतजी नारायणवर साहेबांना विनंती करतो, की आपण आपल्या शुभ हस्ते डॉक्टर सागर लकडे सरांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करायचंय. या ठिकाणी जर पाहिलं तर वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत डॉक्टर सागरजी लकडे सातत्यानं जर आपण पाहिलं अगदी करोनासारख्या भीषण कालावधीमध्ये देखील अनेक रुग्णांची देखभाल त्यांच्या माध्यमातून केली गेली आणि गरजूंसाठी नेहमीच ते कार्यतत्पर असतात, सेवा तत्पर असतात. अगदी वेळेकाळाचंही भान न ठेवता अगदी ज्या वेळेला त्यांची आवश्यकता असेल, गरज असेल, त्यावेळेला मात्र उपलब्ध होतात. हे सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे आणि अशा व्यक्तिमत्त्वाचा मात्र शुभ सन्मान या मंचावरती आमच्या आयोजन समितीच्या वतीनं. तर वेलकम सर, आपलं मनःपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व, परंतु क्रिकेटबद्दल असणारं त्यांचं प्रेम नेहमीच त्यांना या मंचावरती घेऊन येतंय आणि ज्या वेळेला क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि खास करून आदरणीय भरतजी नारायणवर साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेला आयोजन केलं जातं, त्यावेळेला विशेष उपस्थिती डॉक्टर साहेबांची आपल्याला या मंचावरती नक्कीच लाभते. तर आपलं मनःपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नाऊ बॅक टू क्रिकेट. सामन्यांकडे देखील आपण जाऊयात. दगडी चाळ मित्रमंडळ कळंबोली आणि आदरणीय भरतजी नारायणवर साहेब युवा उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 नववर्षाच्या सुरुवातीला तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेली एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा अर्थातच दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. ब्रेक देखील आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर जाणारा चेंडू कदाचित फिंगर्स रोल केल्या गेल्या होत्या. परंतु ज्या पद्धतीनं खांद्यांचा वापर केला होता, अतिरिक्त उचली देखील आपल्याला पाहायला मिळाली. ही खरं तर खासियत आहे गोलंदाजाची, ही ओळख आहे गोलंदाजाची आणि ही मी म्हणेन स्ट्रेंथ आहे. एकाच ॲक्शनमध्ये दोनही दिशेला चेंडू वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये पाहायला मिळते आणि खास करून स्लो ट्रॅकवरती ज्यावेळेला हा गोलंदाज गोलंदाजी करतो, त्यावेळेला मात्र सर्वाधिक प्रभावी गोलंदाजी ही नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेश मोडीमचा या ठिकाणी ज्या प्रकारची गोलंदाजी आहे आणि नेहमी आम्ही उल्लेख करतो, की या मैदानावरती सर्वाधिक सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे पारितोषिक जर कोणत्या खेळाडूच्या नावावरती असतील, तर तो सुरेश मोडीम आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी महाकाल चषक एम-पी उज्जैन या ठिकाणी देखील या खेळाडूला आपण आपल्या प्रतिभावान खेळ दाखवताना पाहिला. अनेक व्यावसायिक दर्जाच्या संघांमध्ये सातत्यानं या खेळाडूचा समावेश केला जातो आणि अगदी एक कळंबोलीकर म्हणून आपल्याला एक क्रिकेटर म्हणून कळंबोलीकर क्रिकेटर म्हणून एक दर्शक म्हणून आपल्याला ही अभिमानाची गोष्ट आहे, की आपल्यातीलच एक खेळाडू एम-पी उज्जैन या ठिकाणी असणाऱ्या महाकाल चषकामध्ये देखील आपले कलागुण दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला कव्हर पॉइंटच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न इथे सातत्यानं मैदानावरती होतोय. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 21 21 धावा. एक गडी बाद 21 ही धावसंख्या धावफलकावर लिहून गेलं. तर या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय रजाकबाई साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहेत. आज ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा आदरणीय रजाकबाई साहेबांचं देखील या मंचावरती शुभागमन होतं आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं आदरणीय सिकंदर तांबोळे साहेबांचं देखील या मंचावरती होत आहे शुभ आगमन आणि त्याचबरोबर आदरणीय उद्योजक योगेशजी शितोळे साहेबांचं देखील या मंचावरती शुभ आगमन शित्रे साहेबांचं देखील या मंचावरती शुभ आगमन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. त्याचबरोबर आदरणीय धनाजी ओवे साहेबांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला आणि त्याचबरोबर आदरणीय पी-पी पांडे साहेबांचं देखील या मंचावरती होत आहे शुभ आगमन. तर वेलकम सर, आपलं मनःपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. अनेक दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतात आणि ही खऱ्या अर्थानं ओळख आहे. भरतजी नारायणवार साहेब म्हटलं
तर मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आणि सातत्यानं समाजाशी निगडीत असणारं हे व्यक्तिमत्व, सातत्यानं समाजसेवेच्या माध्यमातून आपली एक वेगळी छाप, आपली एक वेगळी ओळख ज्या व्यक्तिमत्वानं निर्माण केली आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं, तर वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे सर्वांशी सलोख्याचे आणि प्रेमाचे संबंध आहेत, स्नेहाचे संबंध आहेत आणि हे संबंध जोपातच असताना मात्र मोठ्या संख्येनं सन्माननीय अतिथी या मंचावरती आपल्याला विविध क्षेत्रातून नक्कीच पाहायला मिळतात. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. खरं तर थर्ड मॅन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. नितीन चेंडू अडवतायत. परतफेकी होते. तोपर्यंत मात्र धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी बाद, 23 धावा. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती येत आहेत. यावेळेला थोडासा दिशा भरकटला गेला आहे. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूनं वळण घेताना या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. सिंगल धावफलकावरती जरूर अवांतरच्या स्वरूपामध्ये अंकित केली जाईल. पहा दगडीचा संघाचा जर विचार केला, तर सातत्यानं धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एकेरी स्वरूपाची धाव आली आहे आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून मात्र आणखीन एक धाव ही धावफलकावर अंकित करताना पाहायला मिळते. 26 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 26 धावा धावफलकावरती आल्या आहेत. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू असताना. यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप सातत्यानं गोलंदाजीचा मारा केला जातोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर एका मर्यादित धावसंख्येमध्ये इथे मात्र रोखलं गेलंय. अगदी शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवरती सातत्यानं चेंडूचा मारा केला जातोय आणि तिथून मात्र चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न होतोय. खरं तर थोडंसं शांत वातावरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 27 धावा. कदाचित या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 30 यार्ड सर्कलला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा चेंडू अडवला जातोय. फलंदाज बाद होण्याची संधी आहे आणि तो फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. तर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. 2 गडी बाद, 28 धावा. तर मी सन्माननीय नवनाथजी शिरकोळे साहेब यांना विनंती करतो, नवी मुंबई पोलीस आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. खरं तर एक अतिशय दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय श्री नवनाथजी शिरकोळे साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि या खेळाडूला दिली जाणारी स्पोर्ट्स बायसिकल ही ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले गेले ते सन्माननीय नवनाथजी शिरकोळे साहेब, नवी मुंबई पोलीस या सन्माननीय पाहुण्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर लेगबाईची अंतिम चेंडूवरती देखील एक धाव आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती येते. 2 गडी बाद, 29 आणि विजयासाठी लक्ष्य मात्र उभारलं जात आहे. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघासमोर 30 धावांचं. त्या 30 धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग ऐकण्यासाठी जाऊयात मराठीचा एक अप्रतिम आवाज श्रीकांत जिबळीक यांच्याकडे. तत्पूर्वी छोटासा डीजे ब्रेक आपण घेऊयात. जाऊयात एस के साऊंड अँड इव्हेंट. तर आमच्या मंचावरती उपस्थित थोडंसं थांबायचंय डीजे आपण कारण आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय अलाट सरांचा मात्र या मंचावरती शुभ सन्मान आपण करणार आहोत. तर विनंती असेल आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय अलाट साहेब यांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आणि हा सन्मान करण्यासाठी मी संजय चिवडे साहेबांना विनंती करेन आणि त्याचबरोबर भरतजी नारळवळ साहेब जे प्रमुख आयोजक आहेत अलाट सरांचा मात्र या मंचावरती शुभ सन्मान. आणखीन एक दिग्गज व्यक्तिमत्व सातत्यानं जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर आणि यानंतर या मंचावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत ऍडव्होकेट गोंधळी साहेबांचा देखील आपण या मंचावरती शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि हा शुभ सन्मान या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आदरणीय भरतजी नारायणवर साहेब, युवा उद्योजक
त्याचबरोबर डायरेक्टर विजडम हेल्थ केअर सोल्युशन, डायरेक्टर झेनिथ ग्लोबल डिस्ट्रीब्युटर्स यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान या मंचावरती. यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय रजाकभाई ताज ट्रान्सपोर्ट्स यांचा देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या मंचावरती करायचा आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आदरणीय भरतजी नारायणवर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ताज ट्रान्सपोर्ट सर्व आदरणीय रजाकभाई यांचं मात्र आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करायचं आहे. त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष अवजड वाहतूक सेना सन्माननीय सिकंदरजी तांबोळी साहेबांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करायचंय. आदरणीय सिकंदरजी तांबोळी साहेब राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष अवजड वाहतूक सेना यांचं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती. त्यानंतर पुढील सन्मान आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय धनाजी उमे साहेब यांचा देखील विशेष शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि या स्पर्धेच्या आयोजकांना मी विनंती करतो की आमच्या मंचावर उपस्थित आदरणीय धनाजी ओवे साहेब यांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करायचं आहे. धनाजी ओवे साहेब आणखीन एक व्यक्तिमत्व ज्यांचा शुभ सन्मान यावेळेस आपल्याला मंचावरती पाहायला मिळतोय. त्यानंतर आयोजकांना विनंती असेल आमच्या मंचावर उपस्थित आदरणीय योगेशजी शिकरे साहेब यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करायचं आहे. खरं तर अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊनी करूया हा स्वागताचा सोहळा. या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांचं मात्र यथोचित स्वागत सन्मान या मंचावरती केला जात आहे. योगेशजी शिकरे सर यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि त्यानंतर सन्माननीय जी.पी. पांडे साहेब वेदांत लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा देखील शुभ सन्मान आपण या मंचावरती करायचा आहे. जी.पी. पांडे साहेब वेदांत लॉजिस्टिक्स यांचा मात्र शुभ सन्मान या मंचावरती. तर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचा आपण करूया पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि यानंतर पुढील सन्मान असेल आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय किरणजी सरगर साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या मंचावरती करायचं आहे. या स्पर्धेच्या आयोजकांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय किरणजी सरगर साहेबांचं देखील या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान सोहळा या मंचावरती. तर या ठिकाणी मान्यवरांचा पुन्हा एकदा करूयात आपण मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जाऊयात जसा खेळाचा पूर्वार्ध होईल सुरू मराठीचा अप्रतिम आवाज श्रीकांत मोळीक यांच्याकडे. हॅलो. तर आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. जिथे आपण पाहतो रॉयल बनाम दगडी चाळ या दोन संघादरम्यान रंगणारी पहिल्या फेरीतील ही लढत सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. जरूर थोडासा उशीर झालाय पहिली लढत खेळवण्यासाठी, कारण काही कारणास्तव रॉयल संघ या ठिकाणी नव्हता. परंतु आपण पहा ना, उशिरा का होईना या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. आणि सहभाग नोंदवत असताना आपण पाहतो जिथे नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना एका माफक धावसंख्येमध्ये गुंडाळलंय ते म्हणजे दगडी का चाळ या संघाला. परंतु परेश कडके पहा
घुटना टेक, तमाशा देख, घणाघाती प्रहार खेचून आणतो. या चेंडूवरती मिळतील पंच आम्हाला दर्शवतील तब्बल 6 धाबा. क्रिकेट सामने रंगले भारी, प्रेक्षक जमले बघाया सारी. क्रिकेटचे सामने रंगले भारी, प्रेक्षक जमले बघाया सारी. पाठीचे बघा 8 धावा धावफलकावरती आपण पाहतो. येणारे 20 चेंडू आणि 22 धावांची गरज. बघा रॉयल संघातील सर्वाधिक यशस्वी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. परेश कडके याची चर्चा नेहमी या मैदानावरती तर होतेच, पण या पंचक्रोशीमध्ये देखील या खेळाडूची नेहमी चर्चा होत असते. तो खेळाडू अर्थात या मैदानावरती सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू परेश कडके. तर दुसरीकडे पाहतोय मिस्टर 360 अक्षय सरोदे. बघा, अक्षय सरोदेने देखील प्रभावित केले आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. तो सलामीसाठी आलाय परेश कडकेला साथ देण्यासाठी. तर गोलंदाज आपण पाहतोय जिथे सागर पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून 5 चेंडू फेकलेत, 9 धावा दिल्यात. आता मात्र फटका तर चांगला सजवलाय, परंतु एलिमिनेशन देता आलं नाहीये. या चेंडूने गाठली फक्त उंची. पहिला झटका रॉयल या संघाला. त्या हो भरत साहेबांचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या सखाई हो मानाचा. 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 धन्यवाद. बघा या ठिकाणी 9 या धावसंख्येवरती पहिला झटका जरूर बसलाय, तो म्हणजे रॉयल या संघाला. परंतु या झटक्याने इतकासा फरक पडणार नाहीये, कारण या संघामध्ये प्रभात तंबोरेसारखा देखील खेळाडू आहे, संतोष बदनेसारखा, तदनंतर नितीन म्हात्रे, तदनंतर तुषार शर्मा, बुमबुम मन्नी यासारखा देखील खेळाडू या संघामध्ये आहे. म्हणजे या संघाची संघबांधणी खूप मजबूत आहे. अगदी 11व्या क्रमांकाचा खेळाडू जरी आला सुरेश मुनीम, तरी तो देखील या मैदानावरती चांगली खेळी करू शकतो. एवढा मोठा ताकदवर खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण पाहतो रॉयल. आणि त्या रॉयल संघ निश्चितपणे गोलंदाज आहे, परंतु सलामीचा गोलंदाज आहे, परंतु फलंदाजी देखील चांगली त्याच्या माध्यमातून कित्येक वेळा आपण देखील पाहिली आहेत. नितीन म्हात्रे, तदनंतर आपण या संघामध्ये प्रज्ञेश कोटेकरला देखील पाहतो. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी हे मैदान हादरून सोडलंय. एवढी मजबूत संघबांधणी असलेला संघ आपण पाहतोय. पण तो अडचणीमध्ये सापडलाय, संकटामध्ये सापडलाय. परेश कडके देखील आउट झालाय. दुसरा झटका रॉयल या संघाला 9 या धावसंख्येवरती. भर साहेब लाभल्या आयोजकाच्या शिकाला. चौदा पाठीशी हो गंभीर सलाम त्यांच्या कार्याला. भरत भर साहेब धन्यवाद. लाभल्या आयोजकाच्या धन्यवाद डीजे. बघा 9 या धावसंख्येवरती दुसरा झटका बसलाय. षटक क्रमांक 2 आणि षटक क्रमांक 2 मधला पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त झालंय संतोष शिंदे या गोलंदाजाला. तर 4थ्या क्रमांकावरती तुषार शर्मा अर्थात बुम बुम मन्नी ची वर्णी लागली आहे. पाहायचंय तुषार शर्मा कशा पद्धतीनं इथून मात्र स्वतःच्या संघाला सावरेल. कारण जरूर एका आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग जरूर करायचा. एक कमी धावसंख्या जरूर आहे. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाहीये. तो पहा दॅट इज क्लॉरिंग इज अ क्रिकेट. मित्रांनो याचं नाव तर क्रिकेट आहे. तुम्ही चांगल्या चेंडूला सन्मान द्या, वाईट चेंडूवरती प्रहार करा. तशा प्रकारचं क्रिकेट मी म्हणेल तुषार शर्माच्या माध्यमातून पाहायला मिळालं. महानतम खेळाडूंची हीच निशाणी असते. कारण खूप मोठ्या-मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा या खेळाडूंनी देखील गाजवलं. अगदी आखाती देशामध्ये देखील जाऊन क्रिकेट खेळलं गेलं या तुषार शर्माच्या माध्यमातून. तो तुषार शर्मा आपण पाहतोय अगदी डोंबिवलीचं मैदान असेल, तर खारघरचं मैदान असेल, असे विविध रायगडमध्ये जिथे मोठ्या-मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात ना, तिथे या तुषार शर्मानं प्रभावित केलंय. परंतु तुषार शर्मा देखील यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट दांडी गुल, पत्ती गुल. तुषार शर्मा बॅक टू द गाव टीचे. प्रेक्षक राजा तुला सारा सामने क्रिकेटचे पाहायला. आमचे भरत साहेब आहेत भारी, ओळखते त्यांना दुनिया सारी.
आमचे भरत दादा आहेत भारी ओळख त्यांना दुनिया सारी आयोजक मानाचा या हो भरत साहेबांचा अरे वा, या ठीक आहे. श्लोक राज बघा 11 या धावसंख्येवर तिसरा झटका बसला. येणारे 15 चेंडू आणि 19 धावांची गरज. फक्त 4चा डिफरन्स आहे. परंतु या 4चा डिफरन्स मी म्हणेल भरून काढला गेला जाणार का? कारण अजून देखील अरविंद ढेकळे आपण खेळपट्टीवरती पाहतो. या देखील खेळाडूची चर्चा नेहमी होत असते. अगदी सांगू इच्छितो या खेळाडूच्या नावावरती देखील टू व्हीलर बाईक जिंकण्याचा मान आहे. पहिला पहिली टू व्हीलर बाईक जिंकली या खेळाडू तो अरविंद ढेकळे आपण पाहतो. छुटपॅक बन धमाका अरविंद ढेकळे खेळपट्टीवरती. आणि निश्चित अगदी स्वतःचा वाढदिवस होता. त्याच वाढदिवसानिमित्त त्याच्या नावावरती ती बाईक होती. ती बाईक का मी मिळवली आहे, याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवून देतोय. अरविंद ढेकळेच्या माध्यमातून निघलेला हा खणागती प्रहार 4 धावांकरता. आता आहेतल्या देवीच्या सखाई हो मानाचा पुण्य श्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या सखाई हो धन्यवाद. मानाचा बघा हे कॅल्क्युलेटर आहे. निश्चितपणे मास्टर माइंड का म्हटलं जातं. अगदी संकटामध्ये संघ सापडला होता, जिथे सातत्य राखणं गरजेचं होतं. आणि सातत्य देखील अरविंद ढेकळेच्या माध्यमातून राखलं गेलं जातंय. एक धाव तर मिळाली आहे, दुसरी धाव प्राप्त होणार का? परंतु रॉयल संघाचा हा चित्ता आहे. अगदी 2 धावा पहा, अगदी आरामात पूर्ण केल्यात. बघा हां, हां. या षटकातील अजून देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. अजून देखील येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. बघा प्रत्येक चेंडू मागे 1 धाव आणि 1 धाव जरी काढली तरी देखील रॉयल संघ हा विजयाला गवसणी घालू शकतो. तर पाहायचंय या धावांपासून रोखलं गेलं जाणार का? दगडी चाळ प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत आहेत. आज मात्र प्रत्येकाच्या अंगावरती एकाच कलरची जर्सी पाहायला मिळते. परंतु कार्पेट ड्राईव्हच्या साहाय्यानं काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला. तिथे तडफड, प्रेशर पाहायला मिळतंय. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. आणि जोश, होश पहा. अगदी रॉयल चंबूमध्ये आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 19 अजून देखील येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. अगदी आपण म्हणतो ना संघर्ष कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. आणि मी म्हणेल मोठ्या मनाचा दिलदार राजा माणूस भारत भरतजी नानवर साहेब आणि यांच्या प्रेमापोटी अगदी कालच्या दिवसापासून अगदी प्रत्येकाची पाहुणे मंडळींची, मान्यवरांची, अतिथींची उपस्थिती पाहायला मिळते. हे साहेबांवरती असलेलं प्रेम या ठिकाणी आपण पाहतो. येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. पाहायचं 19 या धावसंख्येवरती 3 छटके जरूर बसलेत. परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 11 धावा रोखल्या जातील का? कारण प्रतिस्पर्धी संघ खूप मोठा आहे. ज्या संघाला विजयाचा दावेदार म्हणून नेहमी म्हटलं जातं. तो संघ आपण पाहतो. या संघाची नेहमी या मैदानावरती हुकूमत या ठिकाणी चालते. तो संघ आपण पाहतो रॉयल. तर प्रतिस्पर्धी संघ पाहतोय दगडी चाळ. तर संतोष बत्ने आपण पाहू शकाल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिथे 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 21 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. आज मात्र रॉयल संघात ते पाठीराखे चिलबिल गोंधळ करताना पाहायला मिळते. आणि चिलबिल जर असेल ना तुमच्या पाठीमागे तर तुमचा आत्मविश्वास देखील तेवढाच दुघडीत होणार यात मात्र शंका नाहीये. जेवढे तुमच्या पाठीमागे पाठीराखे तेवढा आत्मविश्वास देखील तुमचा मोठा. तो या आत्मविश्वासपूर्वक फटका सजवलाय संतोष बत्नेच्या माध्यमातून निघलेला आणखीन एक दे दणादण चौकार पाहायला मिळाला. श्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या सखाई हो मानाचा पुण्य श्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या सखाई हो मानाचा धन्यवाद. ठीक आहे. बघा येणारे 10 चेंडू आणि 5 धावा. चला शिवशंभो संघाचे संघनायक आपण यायचंय. हां. चला शिवशंभो संघाचे संघनायक लगेच आपण यायचंय. आता मात्र पहा संतोष पहा या ठिकाणी नवनाथजी शिरकोळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. नवी मुंबई पोलीस त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स बायसिकल देण्यात आले. त्या साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहू शकाल नवनाथजी शिरकोळे साहेब नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले हे व्यक्तिमत्व. अगदी मी म्हणतो ना जिथे-जिथे असते गर्दी तिथे असते खाकीतली वर्दी आणि खाकीतल्या वर्दीतली देव माणसं.
आज आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. असे एकमेव मंडळ आहे, एकमेव असे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून या व्यासपीठावरती सर्वाधिक जास्त राजपत्रित अधिकारी असतील, त्यानंतर पोलीस वर्ग असेल, या सर्वांचा या ठिकाणी आदर, मान, सन्मान या ठिकाणी केलाय. यांचाच नाहीये तर इथे येणाऱ्या झाडू कामगार चा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आदर सत्कारपूर्वक मान-सन्मान करण्यात आला आहे. परंतु पंच केलाय, फक्त वेगाला दिशा दिली आहे. आहा करता चेंडू गेला सीमारेषे बाहेर 4 धावांकरता. धन्यवाद. शीचे ही किलबिल आज मात्र पूर्ण जोशानं आली आहे. आणि ते समालोचन करायचे की यांची किलबिल ऐकायची. एवढा जोश आज मात्र या किलबिलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. फक्त एका धावेची गरज आहे. जवळपास मी म्हणेल विजयाच्या समीप येऊन पोहोचलाय, थांबलाय तो म्हणजे रॉयल हा संघ. तर प्रशांत आपण पाहते गोलंदाजीच्या मार्कवरती प्रशांत लंबाते आपल्याला पाहायला मिळतील. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकला, जिथे विजयाची धाव आली. विजेता ठरलाय रॉयल स्पोर्ट्स क्रिकेट क्लब कळंबोली. विजेता संघाचं खूप 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 अभिनंदन, अभिनंदन. तर चला या ठिकाणी शिवशंभो संघाचे संघनायक आलेले आहेत. बघा रॉयल संघ देखील आपण पाहतोय विजयश्री खेचून आणलाय. जबरदस्त या ठिकाणी खेळी पाहायला मिळाली. सुरेश मुळीमची ती धारदार गोलंदाजी, त्यानंतर तुषार शर्माचं एक षटक, त्यानंतर सुरुवात आपण पाहतो अरविंद ढेकळ्याची ती गोलंदाजी. नंतर संकटामध्ये सापडला होता जिथे चाणक्य बुद्धीनं मी म्हणेन अरविंद ढेकळेने स्वतःच्या संघाला सावरण अगदी सहजरित्या, अलगदरित्या स्वतःच्या संघाला तिथून बाहेर काढला आणि विजयाला गवसणी